श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत। सद्गुरू जोग महाराज, गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या चरणी दंडवत प्रणाम करून जो आजच्या कार्यक्रमाचा श्रोतृवृंद आहे त्या सकळांच्या पाया प्रणाम दंडवत। हा ज्या उपक्रमानिमित्त मी बोलत आहे, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे जो पालखी सोहळा आपल्या आळंदी ते पंढरपूर पायी चालत जातो, तो सोहळा या महामारीमुळे रद्द झालेला आहे। आणि रस्त्याने घडणारा सत्संग जो पालखी सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे की समुदाय एकत्र यावा, एकत्र समुदायाने भजन नामस्मरण गात पंढरपूरला जावं, त्यातून त्यांचं प्रबोधन घडावं, सत्संगती घडावी। आणि या महामारीमुळं हा सोहळा रद्द झाल्यामुळे याच्यापासून लाखो समाज जो यात सहभागी होणारा वैष्णव समाज आहे तो वंचित झालेला आहे। ही वंचना भरून निघावी या सदहेतूने संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने हा उपक्रम आयोजित केलेला आहे की पायी वारी आणि कोरोनामुळे आपल्या घरी अशा स्वरूपाचं याचं नियोजन आहे। आणि यातील या संस्थांचे आमचे एक विश्वस्त परमस्नेही अभयजी टिळक यांनी मला बोलण्याकरता आज बोलावलं आणि त्या संदर्भात त्यांनी मला विषय दिला की भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय किंवा वारकरी संप्रदायाचा उद्गम आणि विकास या विषयावर तुम्ही एक थोडं बोलावं। आणि मी त्यांच्या आग्रहाला मान देऊन शारीरिक स्वास्थ्य त्याला प्रतिकूल असतानाही मी आज आपल्यासमोर बोलायला प्रस्तुत झालेलो आहे। संत ज्ञानेश्वर महाराज या महर्षी वेदव्यासांबद्दल काय बोलतात ते आपल्या सर्वांना माहीत आहे। तैसा भाष्यकारा ते वाट पुसतू असं म्हणताना ते अगोदर म्हणतात, तैसा व्यासांचा मागोवा घेत, अगोदर व्यासांचा मागोवा घेण्याकरिता मी भाष्यकारांना वाट विचारली आणि मग जो वारकरी संप्रदायाचा अधिष्ठान ग्रंथ आहे गीता, त्यावर ज्ञानेश्वरी नावाचं मराठी भाष्य लिहायला घेतलं। आणि मला खात्री आहे की मी व्यासांच्या मागे चाललो आहे, कारण ह्या भगवद्गीतेचे ग्रथिता जे आहे, व्यासेन ग्रथिता पुराणमुनीना मध्ये महाभारतम, महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये जो 700 श्लोकाचा श्रीकृष्णार्जुन संवाद आलेला आहे त्याचं ग्रथन महर्षी वेदव्यासांनी केलेलं आहे। आणि तो भागवत धर्माचा अधिष्ठान ग्रंथ आहे। भागवत धर्माचे 2 अधिष्ठान ग्रंथ आहेत, एक आहे श्रीमद भगवद्गीता आणि दुसरा आहे श्रीमद भागवत। आणि या भागवत धर्माचाच पुढे कालानुरूप एक विस्तार, समाजोपयोगी विस्तार जो आहे तो वारकरी संप्रदाय। हे भागवत धर्मीय असताना यांना वारकरी संप्रदाय का म्हणतात, हा असा प्रश्न बाहेरच्या अमराठी भाषिक प्रांतामध्ये विशेष करून इतर संप्रदायाचे लोक अनेकदा सभा संमेलनामध्ये असा विचारायचे की वारकरी संप्रदाय तुम्ही वैष्णव परंपराच मानता आणि महाराष्ट्री आपल्या संतांच्या वाङ्मयामध्ये जरी पाहिलं आपण तर 85% वैष्णव शब्द आलेला आहे आणि 15% वारकरी शब्द आलेला आहे। म्हणजे हे सुद्धा आम्हा वैष्णवाचा कुळधर्म कुळीचा अशा स्वरूपाचंच जागोजागी आपल्याला वाङ्मयात वर्णन सापडतं। म्हणजे आपण वैष्णव आहोत, भागवत धर्मीय वैष्णव आहोत, तर आपल्याला हे नाव का मिळालं, तर त्याची थोडक्यात व्याख्या अशी आहे का जे भागवत धर्मीय वैष्णव पंढरपूर क्षेत्री आषाढ शुद्ध दशमी कार्तिक शुद्ध म्हणजे आषाढी कार्तिकीच्या दशमी ते पौर्णिमेपर्यंत संपन्न होणारा जो आनंद सोहळा आहे, ज्याला नाथ महाराज म्हणतात आनंद सोहळा त्रैलोकी अगाध नाही भेदाभेद पंढरीये, पंढरपूरमध्ये संपन्न होणारा जो अगाध असा जो आनंद सोहळा आहे, या आनंद सोहळ्याला जो आपली प्रमुख उपासना मानतो, आपल्या संप्रदायाचं प्रमुख उद्दिष्ट मानतो, अशा भागवत धर्मीय वैष्णवांना वारकरी असं म्हणतात। कारण वारकरी संप्रदायातच वारी आणि हा आनंद सोहळा आहे। आणि वारीची व्याख्या हीच आहे की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आषाढी कार्तिकी वारीच्या काळामध्ये दशमी ते काला या संपन्न होणारा जो उत्सव आहे, या आनंद उत्सव किंवा प्रबोधन पर्व हे वर्षातून 2दा वारंवार म्हणजे वर्षानुवर्ष संपन्न होत असल्यामुळे याला वारीही म्हटलं जातं।
तर या भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाचा हा नातं आहे. एवढंच नाही तर भागवत धर्मच मूळ आहे. तर अशा भागवत धर्माचे जे महर्षी वेदव्यास संस्थापक आहेत त्यांच्या विचाराने आपण याचे मूळ उद्गमाचा विचार करू. महर्षी वेदव्यास म्हणतात की कृतयुगामध्ये, ज्याला सत्ययुग ते, पण त्याला कृतकृत्य युगही म्हटलं गेलं आहे, तर त्याला कारण असं होतं का त्या काळामध्ये ओंकार हाच एक वेद होता आणि आत्मा हेच आराध्य दैवत होतं. वेद नव्हते म्हणजे पोथी नव्हती, पोथी नसल्यामुळे पंथ नव्हता आणि पंथ नसल्यामुळे प्रतिमाही नव्हती. परंतु समाज मात्र आत्मानुशासित धर्मानुरागी होता आणि ते धर्म जो होता तो 4 पायाचा वृषभ असा तो धर्म होता. आणि त्या वृषभाचे धर्मरूप वृषभाचे 4 पाय म्हणजे एक पहिला पाय आहे त्यांचा तप, दुसरा आहे शौच, तिसरा आहे दया आणि चौथा आहे सत्य. या 4 पायावर तो धर्म अधिष्ठित होता आणि म्हणून सर्व लोक आत्मानुशासित कृतकृत्य असल्यामुळे त्या युगाला, त्या सत्ययुगाला कृतयुग असंही नाव होतं. पुढे त्रेतायुगाच्या प्रारंभी भगवंताच्या निश्वासापासून वेद निर्माण झाले. वेद भगवंतांनी सुद्धा निर्माण केले नाही, माणसांनी निर्माण केले नाही. म्हणून वेदाकरता एक शब्द आहे आपल्या वैदिक धर्मामध्ये, वेद हे अपौरुषेय आहेत. म्हणजे कुठल्याही पुरुषांना ज्यांनी जन्म दिला नाही किंवा ते कोणी लिहिले नाहीत किंवा कोणी निर्माण केले नाही, असे अपौरुषेय वेदत्रयी निर्माण झाली. म्हणजे प्रारंभी 3 वेद निर्माण झाले, ऋग, यजु आणि साम. आणि त्या वेदाने आपल्याला 4 वर्ण, 4 आश्रम आणि 4 पुरुषार्थ दिले. पुढे वेदाच्या अर्थाचा लोप झाला आणि लोकांना वेद कळेनासे झाले आणि मग जो अभाव निर्माण झाला, तर वशिष्ठ धर्मसूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की श्रुती अभावात अब्रवीन मनुः. श्रुतीच्या अभावी वेद जेव्हा अर्थावीन पोथी झाले, अर्थ नसल्यामुळे मग श्रुतीचा अभाव निर्माण झाला आणि श्रुतीच्या अभावी मनुने मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला, जो वेदाचं पूर्णपणे एक प्रकारचा सारांश आहे. आणि तो ग्रंथ लिहिताना म्हणून असं म्हणतात का हे मला ग्रंथ लिहिण्याचं ज्ञान दिलं ते ब्रह्मदेवाने दिलं आणि मी आणखी 20 ऋषींना सांगून 20 नावाचे स्मृतिग्रंथ तयार झाले आणि त्या स्मृतिग्रंथानुसार मग समाजाचं संचलन होऊ लागलं. परंतु त्या स्मृतिग्रंथाच्या याच्यामध्ये 16 संस्कार प्रमुख आले. त्यात उपनयन संस्कारास पात्र मानताना त्यांनी म्हटलं त्रयोवर्णा द्विजातया, 3च वर्ण द्विज होऊ शकतात, ज्यांची मुंज होऊ शकते. स्त्रियांची मुंज होऊ शकत नाही. म्हणजे मानवीय जीवनातला अर्धा समाज त्यातून वंचित झाला आणि ज्याचा यज्ञोपवीत संस्कार होतच नाही असा बहुजन समाजही त्याच्यापासून वंचित झाला. आणि त्यानंतर तिसरा एक समाज वंचित झाला, तो झाला द्विजबंधू. म्हणजे जन्माने ब्राह्मण आहे परंतु तो पौरोहित्य किंवा कर्मकांड वेदपाठ न करता तो इतर व्यवसाय, नोकरी किंवा नित्यकर्म, संध्यावंदनादी पंचमहायज्ञ वगैरे कर्म करत नाही, नैमित्तिक यज्ञ यागादी कर्म करत नाही, असा त्याला द्विजबंधू म्हणून संबोधल्या गेलं आणि त्यालाही वेदाचा अधिकार नाही. मग व्यासाने पाहिले वेद अतिशय मर्यादित झाले. अगदी ठराविक याच्यात काणी लागला असा जसं मौलींनी म्हटलं आहे, अगा वेद कृपणू झाला, ते व्यासांच्या लक्षात आलं. आणि व्यासाने दयापोटी म्हणजे त्यात सूत असं वर्णन करतात, स्त्री क्षुद्र द्विजबंधूनाम त्रयीन श्रुती गोचरः, हे 3 श्रुती गोचर नव्हते म्हणून व्यासांना कृपा उत्पन्न झाली आणि व्यासाने मग महाभारत नावाचं आख्यान लिहिलं, ज्याला 5वा वेद मानलं जातं. आणि त्या महाभारताअंतर्गत श्रीमद भगवद्गीता निर्माण झाली आणि त्या भगवद्गीता या वैष्णव मताचं किंवा भागवत धर्माचं किंवा वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान निर्माण झालं. त्यांचे 2 ग्रंथ अधिष्ठान ग्रंथ वैष्णव परंपरेत मानले जातात, गीता आणि भागवत. वारकरी पुढं काय झालं की ते ग्रंथ संस्कृत भाषेचीही अशीच परिस्थिती झाली. बहुजनांना ज्यांचा उपनयन संस्कार झालेला नाही त्यांना सूत्रात्मक व्याकरण शिकता येत नाही, कारण ते ऋषीप्रणीत आहे, आर्ष आहे आणि आर्षवाङ्मयाचा अधिकारही ज्याचा उपनयन संस्कार होतो त्यालाच आहे. त्यामुळं
तिथेही अडचण निर्माण झाली आणि पुन्हा जो समाज मनुच्या काळ वंचित होता तो परत इथेही वंचित झाला. गीता भागवत असून त्याच्यावर वारकरी संतांनी विचार केला आणि माऊलींनी पहिल्यांदा या संस्कृत भाषेची अडचण दूर करण्याकरता गीतेवर मराठी गीताभाष्य महान ग्रंथराज ज्ञानेश्वरी लिहिला आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. ही अद्वैत अमृतवर्षिणी जी भगवद्गीता आहे ही सर्वांना सुलभ त्यांच्याच लोकाच्याच लौकिक भाषेमध्ये, जी भाषा ते बोलत होते, ज्या भाषेत ते व्यवहार करत होते, ज्या भाषेतच ते जीवन जगणं मरण होतं, त्या भाषेमध्ये हा ग्रंथ उपलब्ध करून दिला. पुढे त्यानंतर दुसरा अधिष्ठान ग्रंथ बाकी राहिला, तो म्हणजे भागवत. त्या भागवतामधला पहिला चरित्रात्मक वंशावळी, रासलीला इत्यादी वारकरी संप्रदायाने टाळलं आणि नाथ महाराजांनी दशमस्कंद जो ज्ञानाधारित स्कंद आहे त्याच्यावर एकनाथी भागवत लिहिलं आणि इतर संतांनी पुढे वाङ्मय लिहून, तुकाराम महाराजही म्हणतात, मी माझ्या मनाचं लिहिलं नाही, त्यांचीच उच्चिष्टे बोलतो उत्तरे मी सांगितले खरे व्यासादिका, जे त्यांनी सांगितलं. मग व्यासाने काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की भक्तीच ह्या जगामध्ये पार तरण्याकरता भक्ती एकच माध्यम आहे आणि तोच माझ्या वाङ्मयाचा विषय आहे. वारकरी संप्रदायाचा भक्तीतून ज्ञान आणि ज्ञानातून मोक्ष अशी एक परंपरा आहे. भक्तिविन मोक्ष नव्हे हा सिद्धांत वेद बोले हात उभारुणी, नामदेव महाराज म्हणतात की भक्तीशिवाय मोक्ष नाही, ज्ञानाने नुसता मोक्ष होत नाही. ज्ञानविघ्ने मोक्ष आहे भूती, वाचेशी म्हणती विठ्ठल नाम. ज्ञानाशिवाय सुद्धा मोक्ष होऊ शकतो, भक्तीशिवाय होत नाही. ज्ञानाशिवाय मोक्ष कधी होतो? तर विठ्ठल नामस्मरणाने ज्ञान, हे वारकरी संप्रदायाने मत सांगितलं. आता ह्या भागवत धर्माचा व्यासाने घालून दिलेला बाह्य आचार, ज्याला नेमधर्म आपण म्हणू, तो असा घालून दिला म्हणजे तुळशी माळ, ऊर्ध्वपुंड्र, अनन्य शरणागती, अखंड नामस्मरण, सत्संगती, हरिकथा श्रवण, हे 4 नेमधर्म वारकरी संप्रदायात संतांनी घातले का पूर्वापार चालत झालं. तर भागवतामध्ये महर्षी वेदव्यासाने याचा प्रारंभ केला आणि त्यांनी पहिल्यांदा भागवत धर्माचे 6 नेमधर्म म्हणजे जे आत्ता सांगितले ते, तुळशी माला धारण करणे, पूर्वी वर्णानुसार, जातीनुसार, यातीनुसार सगळे दीक्षा आणि वेश या सगळ्या गोष्टी होत्या. पहिल्यांदा व्यासाने त्यात बंधन ते काढलं. सर्वांना स्वपचादी म्हणजे अगदी शिकार करून जगणाऱ्या लोकांपर्यंत, चांडालादी लोकांपर्यंत माळ घालण्याचा अधिकार दिला व्यासाने आणि त्याला वैष्णव होण्याचा अधिकार दिला, त्याला अखंड नामस्मरण करण्याचा अधिकार दिला, त्याला अनन्य भगवंताचा शरणागत होण्याचा अधिकार दिला, निष्काम सगुण भक्ती प्रेम भक्ती करण्याचा अधिकार दिला, सतसंगतीचा अधिकार दिला आणि सत्संगतीबरोबरच हरिकथा कीर्तनाचा अधिकार दिला आणि हरिकथा कीर्तनाचे श्रवणाने मोक्षाचा अधिकार दिला. हे भागवत धर्माचं सनातन धर्माच्या चालत आलेल्या वर्णाश्रम व्यवस्थेच्या बंधनात असलेला जो मोक्ष होता, तो धर्म होता, कर्मकांड होतं, त्यातून सर्वांना समान अधिकार असलेला एक हा नेमधर्म दिला. पुढे वारकरी संतांनी याच नेमधर्मामध्ये आणखी 3 नेमधर्म जोडले. पहिला जोडला दिंडी. दिंडी शब्दाचा अर्थ आहे वीणा. वीणा बरोबर घ्यायचा, मृदंग लावायचा, टाळघोष करायचा आणि आपल्या आराध्याची उपासना करायची. आराध्य दैवताची उपासना करायची. जो समाज श्रवणाकरता मंदिरात, तीर्थस्थली किंवा जिथं हा उपदेशक आहे तिथं येऊ शकत नाही, जो कष्टकरी आहे, आपल्या कामात गुंतलेला आहे, व्यापलेला आहे, अशा लोकांच्या दारात परमार्थ कसा न्यायचा, ही वारकरी संतांनी त्याच्यावर काढलेला मार्ग आहे दिंडी हा. की दिंडीने जायचं आणि ज्याच्या धर्म उपेक्षिताच्या दारात जाऊन त्याला त्याचा धर्म सांगायचा आणि त्याला कीर्तन. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जगामध्ये ज्ञानदीप लावायचा एक सकारात्मक संकल्प घेऊन वारकरी संतांनी दिंडीला प्रारंभ केला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये दिंडीला एवढं महत्त्व आहे, विणेला एवढं महत्त्व आहे की कुठलाही त्यांचा परमार्थ विणेशिवाय संपन्न होत नाही. काकडा असेल, हरिपाठ असेल, भजन असेल, कीर्तन असेल,
आणि वारकरी संतांनी या दिंडीबरोबर प्रचाराला त्यांनी एक भजनी निरूपण परंपरा जोडली. वारकरी संतांच्या कीर्तनाला नामसंकीर्तन वेगळं, नामस्मरण वेगळं, परंतु वारकरी संतांचं जे कीर्तन आहे याला भजनी निरूपण कीर्तन परंपरा असं म्हणतात. म्हणजे भजन ज्याला येतं त्यालाच ते कीर्तन करता येतं. भजनातच कीर्तन कसं, म्हणजे भजन करायचं, जे रामकृष्ण हरी म्हणायचं, रूप पाहता लोचनी सुंदर ते ध्यान काय असायचं, सेवेचा अभंग घेतलेलं प्रत्येक प्रमाण, तो आपला विषय सिद्धांत सांगण्याकरता घेतलेलं प्रमाण ते सुद्धा गायचं भजनात, आणि गाऊन एक सिद्धांत संपला की विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळायचा, गजर करायचा. तर म्हणून वारकरी संतांच्या कीर्तनाला पूर्वीच्या काळापासून म्हणजे आतापर्यंत याला भजनी निरूपण कीर्तन परंपरा असं म्हणतात. एक कथेकरांचं कीर्तन असतं, एक असं. वारकरी संप्रदायामध्ये व्यासपीठावर बसून प्रवचन करण्याची जी परंपरा पुराणिक लोकांची होती, जी स्मार्त लोकांची होती, जे स्मृतीला मानणारे, ते पोथी पुराण बसून सांगायचे. वारकरी संतांनी एकट्याचा परमार्थ नाही केला, तो एकट्याचा नव्हे खेळ म्हटलं, आणि त्यांनी त्याला सामुदायिक स्वरूप दिलं. म्हणजे काकडा करायचा तरी सामुदायिक, कीर्तन करायचं टाळ कराशिवाय नाही, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, परंतु टाळ घोष करायला टाळकरी लागतात, विणेकरी लागतो, आणि असं सामुदायिक त्याला स्वरूप दिलं. सगळ्यांना यारे यारे लहान थोर याती भलते नारे नार असं म्हणून सगळ्यांना एकत्र करून सामुदायिक परमार्थ कसा करता येईल, जी एक कर्मकांडामध्ये होती की पुरोहित यजमान एवढं संपलं. इथं तसं नाही, इथं सर्वच यजमान आणि सर्वच पुरोहित अशा स्वरूपाची एक विशिष्ट एक परंपरा वारकरी संतांनी निर्माण केली, आणि ती दिंडीच्या रूपाने अगदी लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोचायला वापरली. हा दिंडीचं वैशिष्ट्य आहे. दुसरं वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे म्हणजे पंढरपूर क्षेत्री चंद्रभागेच्या वाळवंटात मंदिरात नाही, वाळवंटामध्ये आषाढी आणि कार्तिकी वर्षातून 2 वेळा, चातुर्मासाच्या प्रारंभी आणि चातुर्मासाच्या शेवटी, या 2 वेळेला येणाऱ्या एकादशी त्याला आनंद सोहळा साजरा करायचा त्यांनी उपक्रम सुरू केला. तो उपक्रम असा केला की दशमीला त्याचा प्रारंभ होतो, तोही दिंडी पूजनाने होतो. दशमीचं नामदेव महाराज दिंडी पूजन, एकादशी हरिजागर आणि द्वादशीच पारणे. हे झालं की नंतर परत सत्संग आणि काला. तर हा जो आनंद सोहळा साजरा केला त्याला संतांनी आनंद सोहळा असा म्हटला की तिथं वर्णाभिमान विसरली याती एकमेका लोटांगणी जाती रे. जी एक परंपरा होती पूर्वी वर्णानुसार की एका विशिष्ट वर्णाच्या माणसाने कधीही किती दुसरा वर्णाचा अनुलोम विद्वान असला तरी त्याला आशीर्वाद द्यायचा, त्याला नमस्कार अभिवादन करायचं नाही. वारकरी संतांनी मात्र ती परंपरा मोडली. स्त्री क्षुद्र आबाल वृद्ध जो कोणी असेल, जो पाया पडेल त्याच्या पाया पडायचं. त्यावेळेला जात वर्ण त्याचा अभिमान विसरून पाया पडायचं. म्हणजे ते केवळ नुसता शिष्टाचार म्हणून नाही, तर वारकरी संप्रदायाने नम्रतेचा एक अतिउच्च शिष्टाचार, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, हा तिथला एक विधी आणून एक सामाजिक मोठी समता निर्माण केली. वारकरी संतांचं त्यांनी कृतीतून परिवर्तन कसं असावं शब्दातून सांगण्यापेक्षा ते वारकरी संप्रदायाच्या या आचारामध्ये आढळून येते. वारकरी संप्रदायाचा तिसरा जो नेमधर्म जोडला तो आहे काला. हा काला कुठल्याही वैष्णव परंपरेमध्ये किंवा कुठल्याही धर्म संप्रदायामध्ये मतपंथामध्ये काला फक्त पंढरपूर क्षेत्रीच नव्हे, तर जिथं जिथं वारकरी संप्रदायाचे नामसप्ताह, जिथं जिथं वारकरी संप्रदायाच्या वारी म्हणजे जिथं संतांच्या तीर्थस्थळी जिथं जिथं संपन्न होतात अशा ठिकाणी कार्यक्रमाची समाप्ती ही काल्याने होते. आणि हा काला हा अभेद काला आहे. इथं या काल्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळेला वर्णाभिमान जात विसरून एकमेकाच्या मुखात काला देणं, स्पर्शास्पर्श ज्या काळामध्ये वर्ज्य होता, याने त्याला शिवायचं नाही, याला शिवायचं नाही, अशा काळात वारकरी संताने काला देती एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तर हा काल्याचा एक उपक्रम वारकरी संप्रदायाने जोडला. म्हणून हा भागवत धर्म चालत आला होता द्वापार युगापासून, ज्याचं आयुष्य आता काढलं तर आपण 28 युग म्हणतो. एकूण 14 मनू आहेत आणि जवळजवळ त्या 32
लाख वर्षाचा कालावधी जवळ मध्ये येतो. त्याचे भागिले जर आपण 17 केले की ह्या 28व्या युगातली चतुर्युगी चालू, म्हणजे किती वर्ष पांडुरंग पंढरपूरला उभा आहे. आणि वारकरी संतांनी त्या भागवत धर्मात आलेल्या परंपरेला हे जोडून पुढं वारकरी संप्रदाय म्हणून त्याला नामाविधान प्राप्त केलं आणि वारी चालू झाली. हीच वारी, हाच काला ह्या वारकरी संतांनी जोडलं. मग वारकरी संप्रदायाने आपले विधिनिषेध तयार केले. कथेच्याबद्दल असेल, आपला आचारधर्म निर्माण केला, आपले विचारधर्म सांगितले. आणि वारकरी संप्रदायामध्ये जे मराठी संत वाङ्मय आहे ते कुठल्याही वैष्णव परंपरेत संस्कृत भाषा सोडून त्यांच्या भाषेमध्ये आज उपलब्ध नाही. आणि विशेषतः नामदेव महाराजांचा जर विचार वारकरी संप्रदायाने काय प्रभाव टाकला तर 5 जगद्गुरू झाले. शंकराचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य वगैरे. तोपर्यंत यांनी सगळी भाष्य, प्रस्थानत्रयीचे भाष्य संस्कृत भाषेत लिहिली. परंतु नामदेव महाराजाच्या प्रभावानंतर रामानंदाचार्य झाले. यांनी मात्र पहिल्यांदा 12 भागवत म्हणून त्यांचे शिष्य आहेत. कबीर आहे, धन्ना जाट आहे वगैरे, हे बहुजनातले 12 शिष्य केले. तोपर्यंत या जगद्गुरू आचार्य लोक इतरांना शिष्य करत नव्हते. नामदेव महाराजांचा प्रभाव पडला, कबीरासारखे अनुयायी मिळाले आणि त्यांनी रामानंदाचार्यांनी सुद्धा हे केलं. आणि त्या सर्व शिष्यांनी पुढं हिंदीमध्ये त्यांच्या ज्या भाषा होत्या त्या लोकभाषेमध्ये वाङ्मयाची निर्मिती केली. आणि हा सुद्धा प्रभाव उत्तरेमध्ये दक्षिणेतून गेलेला वारकरी संप्रदायाचा प्रभाव आहे. नामदेव महाराज, कबीर नामदेव महाराजाबद्दल म्हणतात की मी तुम्हाला धर्म सांगतोय, वेगळा धर्म सांगतोय त्या लोकांना. आणि तो धर्म काय आहे? लोक विचारायला लागले की तुम्ही आता नवा धर्म म्हणजे काय सांगणार? कबीर महाराज म्हटले की हिंदू पूजे देहुरा, मुसलमान मस्जिद, नामा सोयी सेविया, जहा मंदिर ना जहा मस्जिद. तर मी असा नामदेवाचा धर्म सांगतो, हिंदू तुम्ही देऊळ पुजता, मुसलमान मस्जिदीचे भक्त आहेत, पण नामदेवाचं सांगतो जिथं मंदिरही नाही आणि मस्जिदही नाही, काय ठाईचं पैसोनी, बस आवडीने आनंद आळवा, नामस्मरण करा, बस नामाने तुम्हाला मोक्ष होतो, ज्याला याची कशाचीच गरज नाही. हा मी धर्म तुम्हाला सांगतो. आणि हा धर्म पुढं गुरु नानकापर्यंत, शीख संप्रदायापर्यंत, शीख संप्रदायाने तर त्यांच्या वाङ्मय संग्रहित करून घेतलं. इथपर्यंत वारकरी संप्रदायाचा संतांनी प्रभाव टाकला. आणि उत्तरेमधला जो कट्टर वर्णव्यवस्था होती तिलासुद्धा बहुजनाला न्याय देण्याचं काम ह्या वारकरी संतांनी केलं. आणि वारकरी संप्रदायासारखा समन्वयवादी, अबालवृद्ध, स्त्री पुरुष अशा सगळ्यांना अधिकार देणारा, सगळ्यांना मोक्षाचा अधिकार नाही नुसता, सगळ्यांना संतपदाचा अधिकार देणारा. काही ठिकाणी असं म्हणतं दास होता येतं. काही वैष्णव संप्रदायामध्ये नियम आहे की महंत वर्णश्रेष्ठ असेल, मात्र शिष्य मात्र कुठल्या याचे होऊ शकतात, त्यांना दास होऊ शकता येतं, त्याला महंत नाही होता येत. परंतु वारकरी संप्रदायाने असं केलं की सोयराबाई, जनाबाई, मुक्ताबाई ज्या स्त्रियांना त्याने अधिकार नाही म्हटलं, यांनी त्यांना संतपदी, गुरुपदी, एवढंच नाही तर त्यांचं वाङ्मय वेदा इतकं म्हणजे प्रमाण. वारकरी संप्रदायाची दुसरी विशेषता आहे वेद प्रामाण्य का संत प्रामाण्य. तर संताच्या वचनांना अधिक प्रामाण्य आहे. संतांच्या वचनावर विश्वास ठेवणं म्हणजेच इथं परमार्थ आहे. तर ही एक मोठं परिवर्तन वारकरी संप्रदायाने घडून आणलं. आणि थोडक्यात वारकरी संप्रदाय हा महर्षी वेदव्यासाने स्थापन केलेला भागवत धर्म, त्या भागवत धर्माने स्थापन दिलेले 6 धर्मनेम, त्याला 3 नेमधर्म जोडून 9 नेमधर्माचा सर्वांना अधिकार असलेला, सगळ्यांना उद्धार म्हणजे सर्वांना सर्व काही देणारा, संतांना वारकरी होण्याचा अधिकार, संत होण्याचा अधिकार, गुरु होण्याचा अधिकार, सर्व काही देणारा, लिहिण्याचा, वाचण्याचा सर्व अधिकार देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि हा उदार आहे. आणि याची उत्पत्ती श्रीमद भागवतामध्ये कथन केलेल्या भागवत धर्मापासून चालत आलेली आहे. आणि ती आजपर्यंत अनुस्यूत आहेत. आता आपण पाहतो की आपली आजही परंपरा आहे की जोग महाराज, व्यंकटस्वामी महाराज इत्यादी या मंडळीने ह्याच नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराजांच्या सिद्धांताचा हे घेऊन पुन्हा एकदा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्या जाती धर्मामध्ये वारकरी संप्रदायाचं स्थान नव्हतं, ज्या गावात स्थान नव्हतं, ज्या तालुक्यात, भागात, जिल्ह्यात नव्हतं, त्या प्रत्येक वारकरी म्हणजे
जर त्या गावात वारकरी शिक्षण संस्थेचा वारकरी नसेल तर असं समजावं ते गाव महाराष्ट्रात नाही. इतका प्रचार मोठा केला आणि आज वारकरी संप्रदायाचं असंख्य कीर्तनकार, असंख्य भजन गायक, असंख्य टाळकरी, असंख्य आणि समाज प्रबोधनाचं काम हे महाराष्ट्रभर करतात. आणि आज हा संप्रदाय म्हणजे जीवनधारा झालेली आहे महाराष्ट्राची. आणि पुढेही आता आहे, आणखी त्याचं उत्तरोत्तर प्रगती होणारच आहे. कारण आता समाजाला असा मुक्त धर्म आवश्यक आहे आणि तो मुक्तपणा फक्त वारकरी संप्रदाय देऊ शकतो. हरिओम.